अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, प्रियदर्शी राजा अशोक सम्राट, खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, थोर महान शिक्षिका फातिमा बिशेक, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत गाडगे बाबा, महामाता भीमाई, महामाता रमाई, या सर्व महामाता महान संत महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन। आज संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली ही प्रवचन मालिका आणि या मालिकेचं आज 953व पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत। आपल्या या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच द्वारकामाई महिला व बाल कल्याण विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे। आपल्या या उपक्रमाला उपस्थित गायक गायिका तसेच सर्व समाजातून सर्व क्षेत्रातून उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या सर्वांना आदरपूर्वक प्रेमपूर्वक जय भीम। कार्य आरंभी येथे सत्कार साधितो मी, कार्य आरंभी येथे सत्कार साधितो मी, क्रांती पथाने जाईल निर्धार बांधितो मी, कार्य आरंभी येथे सत्कार साधितो मी, क्रांती पथाने जाईल निर्धार बांधितो मी। या भूमीवर जे शांतीदूत आणि क्रांतीवीर ठरले त्या बुद्ध आणि भीमाला त्रिवार वंदितो मी, त्रिवार वंदितो मी, त्रिवार वंदितो मी। आजच्या संबोधी अर्जुन काकडे, तर विनंती आहे संबोधीला की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी। नाही कधीच पटणार नाही ही मंदरणी चतुराई, नाही कधीच पटणार नाही ही मंदरणी चतुराई, बोल ठासून भीमता ठाई, बोल ठासून भीमता ठाई, जाव जमाचं आपलं नाही, जाव जमाचं आपलं नाही, अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही। शोधी आले मी कित्येक धर्मस्थान, परी दिसले ना आमचे कुठे कल्याण, नकोही आता शाश्वती आणि, नकोही आता शाश्वती आणि, नकोही तुमची ग्वाही, आता नकोही तुमची ग्वाही, अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही। उचलील तर करील किल्ला सरहा, जर ना झाला तर मरेल आंबेडकर हा, अन जगलो तर दावील जगाला, अन जगलो तर दावील जगाला, करून पर्वतराई, आता अन करून पर्वतराई, अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही। मी पाहिले चाळून ग्रंथ धर्मग्रंथ, त्यात आढळलाय बुद्धाचं एकच पंथ, मी पाहिले चाळून धर्मग्रंथ, त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ, त्या मार्गाने काशी नंदा, त्या मार्गाने काशी नंदा, मुक्ती मिळेल लवलाई, आता मुक्ती मिळेल लवलाई, अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, नाही कधीच पटणार नाही
हा ही मंदरनी चतुराई नाही कधीच पटणार नाही. ही मंदरनी चतुराई. खूप छान, जबरदस्त गीत. भरले असते मी माझे घर 100च्या नोटाने. भरले असते मी माझे घर 100च्या नोटाने, पण मेला असता माझा हा समाज सदा उपाशी पोटाने, सदा उपाशी पोटाने. भरपूर जणांनी बाबासाहेबांना आमच्या धर्मात या असं आमिष दाखवलं, आमंत्रण दिलं, पैशाचं आमिष दाखवलं, पण कुठल्याही विनंतीला किंवा ज्यांनी लालच दाखवलं होतं त्या लालचला बाबासाहेब कधीही पुढे गेले नाही आणि पवित्र असा बुद्ध धम्माच्या ओटीमध्ये आपल्याला टाकलेलं आहे. तेव्हा खूप जबरदस्त गीत आपण या ठिकाणी सादर केलं. यानंतर शारदाताई म्हस्के बुलढाणा येथून आहेत. तर शारदाताईंना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय शारदाताई. 7 पिढ्यांना खाण्या इतकं कमवून ठेवलंय पाठी, दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. गेली झोपडी आता बांधली 3 ताळाची माडी. शिकली सवरली पोर माझी दारात आली गाडी. केली भीमान नव्या दमान, केली भीमान नव्या दमान अशी किमया मोठी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. पाण्यासाठी फिरत होता ज्याच्या त्याच्या दारी, माझ्या भीमान घालवली ओ पाण्याची लाचारी. माझ्या भीमान घालवली ओ पाण्याची लाचारी. घरात नळ आणि दारात नळ, घरात नळ आणि दारात नळ, त्या नळाला सोन्याची तोटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. जुन्या रूढीच गळ्यात सोनं घालायची होती बंदी. जुन्या रूढीच गळ्यात सोनं घालायची होती बंदी. जळत होती न चळत होती 7 अशी मनचंदी. जळत होती न चळत होती 7 अशी मनचंदी. गळ्यात सोनं ने हातात सोनं, गळ्यात सोनं ने हातात सोनं, त्यात सोन्याने भरली ओटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. गावचा पाटील मनात जळतो बघून आमची शेती. गावचा पाटील मनात जळतो बघून आमची शेती. घरात धान्य दारात धान्य पोत्यावरती पोती. घरात धान्य दारात धान्य पोत्यावरती पोती. गाय गुराने भरलाय गोठा, गाय गुराने भरलाय गोठा, वासरे छोटी मोठी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी या पोरी पडते ओटी. बंगला बांधला बंगल्यात फोटो भूत भीमाचा छान. बंगला बांधला बंगल्यात फोटो भूत भीमाचा छान. गोविंदा रे मला आता रे नाही कशाची वान. गोविंदा रे आता मला रे नाही कशाची
वान बुद्ध भीमाला ज्योतिबाला, बुद्ध भीमाला ज्योतिबाला प्रणाम कोटी कोटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडते ओटी. दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडते ओटी. 7 पिढ्याला खाण्या इतकं कमवून ठेवलंय पाटे. दान भीमाच घेण्यासाठी माझी अपोरी पडते ओटी. खूप खूप धन्यवाद. जबरदस्त गीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. कोटी रोग्यांना देऊनी दवा, आला डॉक्टर बनूनी नवा. कोटी रोग्यांना देऊनी दवा, आला डॉक्टर बनूनी नवा. दिले जीवदान मेलेल्या जीवा, दिले जीवदान मेलेल्या जीवा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे दिलेलं आहे त्याचे उपकार कधीच आपल्याकडून फिटू शकत नाही. आणि त्यांनी दिलेलं आहे, पण त्यांना आपण काय दिले हे सुद्धा आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे प्रत्येकाने. तर खूप खूप धन्यवाद. अतिशय जबरदस्त गीत आपण या ठिकाणी गायलेलं आहे. यानंतर पुढील गायिका आलिशाताई संघरक्षक वणी यवतमाळ येथून आहेत. तर ताईंना विनंती आहे, आलिशाताईंना, की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. आदरणीय आलिशाताई. जिन्यामध्ये जिनबाई भीमरायाच जिन, जगात कुणात दिसला नाही इतका स्वाभिमान. विंटाळाचे घाव सोसून लहानपणापासून, विंटाळाचे घाव सोसून लहानपणापासून. मोडले परंतु वाकले नाही घेतलं शिक्षण. छाती ठोकून गया मर्दान, केलं शून्यातून हे विश्व निर्माण. छाती ठोकून गया मर्दान, केलं शून्यातून हे विश्व निर्माण. धन्य रामजी पिता, ती आत्या मीराबाई, ती आत्या मीराबाई. त्याच पित्याच्या जीवनी तिला बली रमाई, तिला बली रमाई. केळुसकर गुरुजी भीमा आशीर्वाद देई, केळुसकर गुरुजी भीमा आशीर्वाद देई. संत कबीर फुले यांच्या प्रेरणेने बाई, संत कबीर फुले यांच्या प्रेरणेने बाई. शाहू सयाजीच्या गमदतीनं, शाहू सयाजीच्या गमदतीनं. केलं शून्यातून हे विश्व निर्माण. छाती ठोकून गया मर्दान, केलं शून्यातून हे विश्व निर्माण. छाती ठोकून गया मर्दान, केलं शून्यातून हे विश्व निर्माण. महाड तळ्याच्या साठी सत्याग्रही केला, सत्याग्रही केला. जाळीली मनुस्मृती पण भिला नाही कुणाला, पण भिला नाही कुणाला. काळा राम मंदिराचा खुला केला ताला, काळा राम मंदिराचा खुला केला ताला. पुन्हा पॅक्टवर सही करून वाचविले गांधीला, तळ हातावर प्राण घेऊन. केलं शून्यातून हे विश्व निर्माण. छाती ठोकून गया मर्दान, केलं शून्यातून हे विश्व निर्माण. जन्मले 14ला रत्नही 14वे, रत्नही 14वे. लग्न 14व्या वर्षी 14 विद्या द्यावे,
14 विद्या द्यावे, 14लाच दीक्षा द्यावे, नवल किती सांगावे. 14लाच दीक्षा द्यावे, नवल किती सांगावे. भावराव महापुरुषांचे लक्षण बोधत यातून घ्यावे. भावराव महापुरुषांचे लक्षण बोधत यातून घ्यावे. भारतरत्नान या बोधिसत्वान, भारतरत्नान या बोधिसत्वान, केलं शून्यातून हे विश्व निर्माण. छाती ठोकून गया मर्दान, केलं शून्यातून हे विश्व निर्माण. जिन्यामध्ये जिन बाई भीमरायाच जिन, जगात कुणात दिसला नाही इतका स्वाभिमान. विंटाळाचे घाव सोसून लहानपणापासून, विंटाळाचे घाव सोसून लहानपणापासून, मोडले परंतु वाकले नाही घेतलं शिक्षण. केलं शून्यातून हे विश्व निर्माण. छाती ठोकून गया मर्दान, केलं शून्यातून हे विश्व निर्माण. खूप खूप धन्यवाद. अप्रतिम गीत. आज अगदी वंदन गीतापासून ते आत्ता जेवढे गीत झालेत ते अतिशय समाज प्रबोधनात्मक आणि खूप छान छान गीत आपल्या या कार्यक्रमामध्ये झालेले आहेत. पुढेही गीत पुन्हा एकदा धन्यवाद देतो. खूप खूप सुंदर असं गीत आपल्या समोर सादर झालेलं आहे. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर वर्णांची जिरवून मस्ती. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर वर्णांची जिरवून मस्ती, कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती, असा पहिलवान होणार नाही. आणि म्हणून शून्यातून विश्व बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे. विद्वान होते, ज्ञानी होते, म्हणून हे सगळं करू शकलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. यानंतर पुढील गायिका रंजनाताई भास्कर कांबळे. विनंती आहे रंजनाताईंना की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. दिली गरिबी असा करून निर्धार, साथ दिली गरिबीत असा करून निर्धार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. परदेशी भीमाने विद्या संपादन केली, तरी कधी रमाबाई नाही विरोधात गेली. तरी कधी रमाबाई नाही विरोधात गेली. आता रात्र नदीने मग्न, आता रात्र नदीने मग्न, शिक्षणात घरदार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. भीम मिळवीत असता त्या पदव्या मानाच्या, भीम मिळवीत असता त्या पदव्या मानाच्या, तेव्हा रमाईने विकल्या गौऱ्या थापून सेनाच्या. तेव्हा रमाईने विकल्या गौऱ्या थापून सेनाच्या. सुख दुःखात साहून, दुःख साहून, ठेविला सारा सुखात परिवार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. पतिव्रत रमाईचे होते बलशाली धैर्य. पतिव्रत रमाईचे
भीम समतेचा सूर्य, त्यामुळे जगी ठरला. भीम समतेचा सूर्य, विष्णू भीमाने मिटविला. विष्णू भीमाने मिटविला, तेव्हा रूढीचा अंधार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. साथ दिली गरिबीत, आता करून निर्धार. साथ दिली गरिबीत, असा करून निर्धार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. रमाबाईनं सजविला माझ्या भीमाचा संसार. अप्रतिम गीत आपण या ठिकाणी गायलेलं आहे. दुःखाच्या वनव्यात ती जळूनी स्वतः, तरीही पतीला ना दावली व्यथा. दुःखाच्या वनव्यात ती जळूनी स्वतः, तरीही पतीला ना दावली व्यथा. दुःखामध्ये जीवन घडविलं रमानं, आयुष्य भीमाचं फुलविलं रमानं. आयुष्य भीमाचं फुलविलं रमानं. यानंतर अंतरा प्रल्हाद बावडेकर. भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. नका सांगू कौतुक दाग दागिन्याच, नका सांगू कौतुक दाग दागिन्याच. आहे का जगात नाव तुमच्या धन्याच, आहे का जगात नाव तुमच्या धन्याच. भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. फाटक्याच साडीत आनंदान राहीन, फाटक्याच साडीत आनंदान राहीन. साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन, साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन. साडी जरी जुनी हीच माझी पैठणी, साडी जरी जुनी हीच माझी पैठणी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टियात, तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टियात. रत्न भारताचं आहे माझ्या या गळ्यात, रत्न भारताचं आहे माझ्या या गळ्यात. लाजते ग चांदणी सौभाग्य पाहुनी, लाजते ग चांदणी सौभाग्य पाहुनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. धन दौलत तुमची येईल जाईल, धन दौलत तुमची येईल जाईल. कीर्ती या जगामध्ये ग कायमची राहील, कीर्ती या जगामध्ये ग कायमची राहील. संदीप ही गुण गाई मनापासूनी, संदीप ही गुण गाई मनापासूनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. जय भीम सर. जय भीम, जय भीम. खूप छान, खूप छान. जबरदस्त गीत आपण गायलेलं आहे. दुःखात रमाईनं अलंकार मानलं, दुःखात रमाईनं अलंकार मानलं. पतीच्या विद्येच्या तहानेला जाणलं. दुःखात रमाईनं अलंकार मानलं,
पतीच्या विद्येच्या तहानेला जाणलं, पतीच्या प्रतिभेला वाढविल रमान, पतीच्या प्रतिभेला वाढविल रमान. खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर असं गीत आपण या ठिकाणी रमाईचं ऐकलेलं आहे. यानंतर शंकर उजागरे अहमदनगर इथून आहेत. तर आदरणीय शंकर सरांना विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. एक निळानी एक भगवा, एक निळानी एक भगवा, दाही दिशामध्ये लावी दिवा, दाही दिशामध्ये लावी दिवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, हो जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो भिवा, जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा. बहुजनपती शिव छत्रपती महाराजांनी समाजासाठी तलवार उचलली, ही काळाची गरज होती. डॉक्टर आंबेडकरांनी भारत देशाची विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली, ही देखील काळाची गरज होती. आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहे. तलवार के वार से कटकट के गिरते गए दुश्मन, तो कलम के मार से घुट घुट के मरते गए दुश्मन, शिवा ने शमशर चला उठाकर जालिमों को मिटा दिया, तो कलम चला कर भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया. कुळपती छत्रपती भोसल्यांची खान, कुळपती छत्रपती भोसल्यांची खान, दीन दुबळ्यांची जान राखली होशान, दीन दुबळ्यांची जान राखली होशान. दाऊनी जगाला प्रकाश नवा, दाऊनी जगाला प्रकाश नवा, देऊनी आजीव इथे गेला तो जीवा, देऊनी आजीव इथे गेला तो जीवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, हो जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा, जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा. घटनाकार भारताचे आंबेडकर, घटनाकार भारताचे आंबेडकर, जानराव आज आपले नटविले घर, जानराव आज आपले नटविले घर, झाला जगी त्यांचा गवगवा, झाला जगी त्यांचा गवगवा, देऊनी आम्हाला तो प्रताप नवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, हो जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा, जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा. एक निळा आणि एक भगवा, दाही दिशामध्ये लाविल दिवा, एक निळा आणि एक भगवा, दाही दिशामध्ये लाविल दिवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, हो जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा,
जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा अन भीमाईचा तो भिवा. गीत, खूप सुंदर गीत. पट्टा चलाना हो तो महाराणा प्रताप जी से पूछो, पट्टा चलाना हो तो महाराणा प्रताप जी से पूछो, तलवार चलानी हो तो छत्रपति शिवाजी महाराज जी से पूछो. लेकिन दलित पीड़ित उपेक्षित समाज की सेवा करनी हो तो मेरे विश्व रत्न बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी से पूछो. अतिशय सुंदर आणि अप्रतिम गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. यानंतर वीरश्री शंकर कांबळे, आदरणीय वीरश्री ताईंना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. महामंत्र दिला प्रज्ञा, महामंत्र दिला प्रज्ञा, शील करुणा, शील करुणा, माझा भीम दूर गेला, माझा भीम दूर गेला, पुन्हा येईल, पुन्हा येईल. महामंत्र दिला प्रज्ञा, शील करुणा, माझा भीम दूर गेला, पुन्हा येईल, पुन्हा येईल. जशी आई लेकराला, जशी आई लेकराला पाळणा पाजिते, पाळणा पाजिते, तसे होते भीम माझे जग जनते, तसे होते भीम माझे जग जनते. कोण म्हणेल तुझ्या विन भारत सारा, तुझ्या विन भारत सारा, दिसते सुना, दिसते सुना. महामंत्र दिला प्रज्ञा, शील करुणा, माझा भीम दूर गेला, पुन्हा येईल, पुन्हा येईल. मी गेल्या पाठीमागे, मी गेल्या पाठीमागे, रडू नका रे, रडू नका रे. शरण संघाचे तुम्ही, शरण संघाचे तुम्ही, मोडू नका रे, मोडू नका रे, मोडू नका, पण तुम्ही तोडू नका रे, तोडू नका रे. एकटेच नांदा करा, एकटेच नांदा करा, सिंह गर्जना, सिंह गर्जना. महामंत्र दिला प्रज्ञा, महामंत्र दिला प्रज्ञा, शील करुणा, माझा भीम दूर गेला, माझा भीम दूर गेला, माझा भीम दूर गेला, पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. जय भीम. खूप सुंदर, खूप सुंदर, अप्रतिम गीत आपण या ठिकाणी गायलेलं आहे. नागांच्या नगरीत लाखो जनाला 56 साली मना मनाला, नागांच्या नगरीत लाखो जनाला 56 साली मना मनाला, दिशा वेगळी दावून भीमानं दूध धम्माचं पाजवलं, बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवलं, बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवलं. अतिशय सुंदर आणि अप्रतिम गीत या ठिकाणी ताईंनी सादर केलेलं आहे. यानंतर शांताराम उबाळे श्रीगोंदा अहमदनगर येथून आहेत. सरांना विनंती आहे की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोको हे सांगू जगाला,
दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णाची जिरवून मस्ती. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर्वर्णाची जिरवून मस्ती. कधी हरला ना हो कधी हरला ना, हो कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही, हो कधी हरला ना, हो कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. कुबेरालाही हो कुबेरालाही, कुबेरालाही वाटाई लाज. असा धनवान होणार नाही, हो कुबेराला वाटावी लाज. असा धनवान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. ओझ पाठीशी हे उपकाराच, कसे फिटणार त्या युगंधराच. ओझ पाठीशी हे उपकाराच, कसं फिटणार त्या युगंधराच. हे रमेशाच्या हे रमेशाच्या हे रमेशाच्या प्रभाकराच, कार्य गुणगान होणार नाही. हे रमेशाच्या प्रभाकराच, कार्य गुणगान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. असा विद्वान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. असा विद्वान होणार नाही, कोणी झालाच विद्वान मोठा. बुद्ध भगवान होणार नाही, छाती ठोक हे सांगू जगाला. जय भीम सर. जय भीम सर, जय भीम. अप्रतिम गीत, खूप जबरदस्त, अतिशय जबरदस्त गीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, मानसाला तारणारा धम्म त्याने दाविला. विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, मानसाला तारणारा धम्म त्याने दाविला. माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने, माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने. अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. यानंतर पुढचे गायक जे आहेत, खऱ्या अर्थानं पुढचे गीत आपण वेगळ्या पद्धतीने घेत आहोत. ते म्हणजे आपले आजचे सूत्रसंचालन करते आदरणीय नामदेव खाडवे सर यांचं गीत आहे. पुढील गीत खऱ्या अर्थानं आपण एक वेगळं गीत आपण घेत आहोत. तर मी ते कोणते गीत घेणार आहेत हे न सांगता समक्ष आदरणीय नामदेव खाडवे सरांना विनंती करेल की आपण आपलं पुढील गीत सादर करावं. आदरणीय नामदेव खाडवे सर. गीत आपण महापुरुषांवर गीत गातो. महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला गीतांमधून आपण इतरांना सांगतो. मात्र आपल्यात स्वतःमध्ये सुद्धा आपण बदल केला पाहिजे. आपला हा समाज कोणत्या गोष्टीमुळे मागे आहे ती गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे. ती सर्वात महत्वाची गोष्ट. सुशिक्षित खूप होतो आहे समाज, परंतु व्यसनाधीन सुद्धा आहे. आणि म्हणून एक व्यसनमुक्तीपर गीत या ठिकाणी सादर करतो आहे. भगवान बुद्धांनी आपल्याला पंचशील मधलं शेवटचं शील दिलेलं आहे. सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदं समाधी आम्ही. याचा अर्थ होतो की मी कुठल्याही प्रकारच्या नशेली पदार्थाचं सेवन करणार नाही, परंतु आपला समाज केल्याशिवाय राहत नाही. तर असं होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे, समाज प्रबोधन आहे. आणि म्हणून दारू पिणाऱ्याला असं वाटतं, काय वाटतं, एकदा की मी जराशी पोटात जर टाकली तर जशी मला इंद्रा घरची परीच भेटली,
एकदा की मी जराशी पोटात जर टाकली तर जशी मला इंद्रा घरची परीच भेटली आणि तू स्वप्नामध्ये येऊन मला म्हणाली चला ना हो साहेब स्वर्गात. बायको मोठ्या आशेनं आग्रहानं विनंती करते, अहो तुम्हाला माझ्या बापाची शपथ आहे आता तरी दारू सोडा, माझ्या भावाची शपथ आहे आता तरी दारू सोडा. परंतु दारू पिणारा तेवढा पुरता होकार देतो आणि बाहेर गेल्यानंतर मोबाईलवरून फोन करतो, अगं राणी तुम्ही मला किती मोठा आग्रह करा परंतु मी देशी शिवाय दुसरी कुठलीच पित नाही. फूल में फूल गुलाब है लेकिन हमें चमेली पसंद है. दारू पिणारा काय सांगतो, फूल में फूल गुलाब है लेकिन हमें चमेली पसंद है और इस दुनिया में शराब की बोतल तो बहुत है यारो लेकिन हमें कम नशा आने वाली भिंगरी या फिर संजीवनी पसंद है. कभी तो मैं फूल ही पीता कभी तो मैं हज ही पीता, कभी तो मैं फूल ही पीता कभी तो मैं हज ही पीता, अरे फुकट की कभी मिली तो मैं 5 लिटर की कॅन भर भी मैं पी लेता. अशी दारूवाल्याची गोष्ट आहे. आणि या दारूवाल्याची व्यथा एका बायकोनं नवऱ्याची व्यथा सांगितलेली आहे. मी सदर गीतात ऐकवतो आहे. अग ग ग ग ग ग ग ग नवरो बानारू, नवरो बानारू हा पितो या दारू, नवरो बानारू हा पिऊन दारू पडला होता या घाणीत, अन घाणीत माय आणलाय घराला हानीत, घाणीत माय आणलाय घराला हानीत. नवरो बानारू घा पिऊन दारू, नवरो बानारू घा पिऊन दारू पडला होता या घाणीत, घाणीत माय आणलाय घराला हानीत, घाणीत माय आणलाय घराला हानीत, घाणीत माय आणलाय घराला हानीत. पडलं होत ये नळाच्या दांडात, दांडात माई दांडात, दांडात माय दांडात, अन कुत्रच मुतलय तोंडात, तोंडात माय तोंडात, तोंडात माय तोंडात. आता दारू पिणाऱ्याला असं वाटतं की जरा पाण्याची चव वेगळी लागते, थेट अरबी समुद्रातून पाईपलाईन करून थेट नळाला पाणी येतं की काय म्हणून दारूबाला काय करतो, समजून नळ यानं केली वंजुळ, समजून नळ यानं केली वंजुळ, गेला देवाचे आभार मानीत, आणि मानीत माय आणलाय घराला हानीत, घाणीत माय आणलाय घराला हानीत, घाणीत माय आणलाय घराला हानीत. धरून तंगड मी आणलंय ओढीत, ओढीत बाई ओढीत, ओढीत बाय ओढीत, लात बुक्यानं आणलंय झोडीत, झोडीत बाई झोडीत, झोडीत माय झोडीत. पाजलंय पाणी याला बेंडकी वाणी, पाजलंय पाणी याला बेंडकी वाणी, मेला पडलाय हात पाय तानीत, हानीत हानीत माय आणलाय घराला हानीत, हानीत माय आणलाय घराला हानीत. नवरो बानारू घा पिऊन दारू पडला होता या घाणीत, घाणीत माय आणलाय घराला हानीत, घाणीत माय आणलाय घराला हानीत. सार वकलन डकलय गादीवर, गादीवर बाई गादीवर, गादीवर बाई गादीवर, खाली दणकन पडलय लादीवर, लादीवर बाई लादीवर, लादीवर बाई लादीवर. सार वकलन डकलय गादीवर, गादीवर बाई गादीवर, गादीवर बाई गादीवर, खाली दणकन पडलय लादीवर, लादीवर बाई लादीवर, लादीवर बाई लादीवर. अन धाकान माझ्या आता हा बिन लाजा, धाकान माझ्या ग हा बिन लाजा, अन मेला घुसलाय मच्छरदानीत, दानीत माय आणलाय घराला हानीत, हानीत माय आणलाय घराला हानीत. याचा तमाशा झालाय गावभर, गावभर दादा गावभर, गावभर दादा गावभर, आस लटपट भरलय नावकर, नावकर दादा नावकर. नावकर म्हणजे प्रभाकरजी नावकर या गीताचे कवी आहेत.
याचा तमाशा झालाय गावभर, गावभर दादा गावभर, गावभर दादा गावभर. असं लटपट भरलंय नावकर, नावकर दादा नावकर, नावकर दादा नावकर. पाजलंय पाणी याला बेंडकी वाणी, आणली काठियाच्या आंघोळीसाठी, आणली काठियाच्या आंघोळीसाठी. अन पटकन वय मेल्या नानीत, नानीत माय आणलाय घराले हानीत, हानीत माय आणलाय घराला हानीत. नवरोबा नारुघा पिऊन दारू, नवरोबा नारुघा पिऊन दारू. पडला होता या घाणीत, घाणीत माय आणलाय घराला हाणीत, घाणीत माय आणलाय घराला हाणीत. आता दारू पिणारा माणूस काय करत असतो, ज्यावेळेला पिऊन येतो त्यावेळेला त्याचं भान त्याला राहत नाही, पण पिल्यानंतर मात्र त्याची उतरल्यानंतर तो बायकोला दुसऱ्या दिवशी पुन्हा पिऊन आल्यानंतर विनंती करतो. कशी बघा, दारू घडा ग दारू घड, झाली माझी लय दशा. मला भवली ग भवली दारूची नशा, मला भवली ग भवली दारूची नशा. मी पिणारा नव्हतो कधी, चार चौघांनी लावलंय नांदी. त्यांनी घेऊन मला मधी दिली पाजून अर्धी अर्धी. मी पिणारा नसून गडे, दिल्या पाजून मला 2 शिशा. मला भवली ग भवली दारूची नशा, मला भवली ग भवली दारूची नशा. हॉटेलात गेलो घाई घाई, जे खायचं खाल्लं काही, कारण बायकोनं घरी घेतलं नाही म्हणून हॉटेलात गेला खायला. हॉटेलात गेलो घाई घाई, जे खायचं खाल्लं काही. खाऊन खिशाकडं पाहिन, खिशात कवडीचा पत्ता नाही. हॉटेलवाल्यानं धरलं मला आणि त्यानं धुवायला लावल्या कबशा. मला भवली ग भवली दारूची नशा, मला भवली ग भवली दारूची नशा. मी तशीच धरली सडक, 4 पोरीला मारली धडक. मी तशीच धरली सडक, 4 पोरीला मारली धडक. त्या पोरी होत्या लय कडक, त्यांनी हाणलं मला बेधडक. जबाब देताना बोबडी वळाली आणि वरून बसला एक ठोशा. मला भवली ग भवली दारूची नशा, मला भवली ग भवली दारूची नशा. पोलीस ठाण्याला गेली खबर, तो साहेब होता लय जबर. पोलीस ठाण्याला गेली खबर, तो साहेब होता लय जबर. तो साहेब होता लय जबर, त्यानं हाणलं मला लय निबर. जबाब देताना बोबडी वळाली आणि मागून बसला एक ठोशा. मला भवली ग भवली दारूची नशा, मला भवली ग भवली दारूची नशा. दारू घडा ग दारू घड, झाली माझी लय दशा. मला भवली ग भवली दारूची नशा, मला भवली ग भवली दारूची नशा. विनंती आहे, जर व्यसन आपल्याला दारूचं असेल किंवा आपल्या नातेवाईकांना असेल तर हे गीत त्यांना नक्की ऐकवा, त्यांच्यामध्ये नक्की बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद सर. असं आगळं वेगळं गीत आपण या ठिकाणी सादर केलं. खऱ्या अर्थानं हे गीत मी देखील ऐकलं नव्हतं आणि सुंदर असं, आपला आवाज गोड आहे, आपलं सादरीकरण चांगलं आहे, पाठांतर चांगलं आहे आणि खूप सुंदर असं गीत या ठिकाणी आपण सादर केलेलं आहे. मनापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील सूत्र आपल्या हाती पुनश्च एकदा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर चंद्र किरण कोटांगळे यांना की आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. थँक्यू सर संधी दिल्यामुळे. जय भीम, जय संविधान. गीतेला सुरुवात करते. काखेत लिकरू, हातात झडना, डोईवर शेणाची पाटी. कपडा न लट्टाया, खायाला भट्टा, फजिती होती माय मोठी. माया भीमान, माया बापान, भीमान माय सोन्यानं भरली ओटी. माया भीमान,
भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. काखेत लेकरू हातात झाडणं, डोईवर शेणाची पाटी, कपडानं लटाया खायाला भट्टा, फजिती होती माय मोठी. माया भीमान माया बापान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. मोडक्या झोपडीले होते माय मोडकी ताटी, फाडक्या लुकड्याले होते माय 17 गाठी. मोडक्या झोपडीले होती माय मोडकी ताटी, फाडक्या लुकड्याले होते माय 17 गाठी. अरे पोरग झालं साहेब आणि सुलझालं साहेबनीन सांगत ज्ञानांच्या गोष्टी, पोरग झालं साहेब आणि सुन झालं साहेबनी सांगतात ज्ञानांच्या गोष्टी. माया भीमान माया बापान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. कामगार काही चालस पायी पायी, कामगार काही चालस पायी पायी, पुढे लागलायची तालुक्याची नवलाई, पुढे लागलायची तालुक्याची नवलाई. माया बापानं नाय पाहिली ओ सायकल, पोराले आली फटफटी, माया बापानं नाय पाहिली ओ सायकल, पोराले आली फटफटी. माया भीमान माया बापान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. भेटे खायाले खरकटे आणि उष्ट, सांगू सांगू मी किती केले वा भलते कष्ट. भेटे खायाले खरकटे आणि उष्ट, सांगू सांगू मी किती केले वा भलते कष्ट. घासातलं घास दिला भीमाने झकास वाटी वाटी, घासातला घास दिला भीमाने झकास वाटी वाटी. माया भीमान माया बापान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. काखेत लेकरू हातात झाडणं, डोईवर शेणाची पाटी, कपडानं लटाया खायाला भट्टा, फजिती होती माय मोठी. माया भीमान माया बापान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. खूप जबरदस्त गीत. सुरुवातीला उपस्थित नव्हते पण उपस्थित राहून नंतर आपलं गीत अतिशय अप्रतिम गीत सादर केलेलं आहे. यानंतर आरुष शिंदे यांना विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी. सर्व उपस्थितांना जय भीम. सर्वांना वंदन करतो. मी माझं गीत सुरू करतो. जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती. तुझी तेवढ्याची सुरुवात होती, तुझी तेवढ्याची सुरुवात होती. प्रकाशात माझी पिढीनात होती, प्रकाशात माझी पिढीनात होती. पालवीत होते प्रकाशाचे गोळे, पालवीत होते प्रकाशाचे गोळे. चालवीत होते तुझे 2 डोळे, चालवीत होते तुझे
प्रकाशाची गाणी मनी गात होती. प्रकाशाची गाणी मनी गात होती. अशी फौज माझी पुढे जात होती. अशी फौज माझी पुढे जात होती. गणतीच माझी गुलामात होती. गणतीच माझी गुलामात होती. जिंदगीच माझी सलामत होती. जिंदगीच माझी सलामत होती. तोडलीस माझी गुलामाची बेडी. तोडलीस माझी गुलामाची बेडी. अशी झुंजणारी तुझी जात होती. अशी झुंजणारी तुझी जात होती. मला दावलेली तुझी पायवाट. मला दावलेली तुझी पायवाट. झाली आताची विकासाची वाट. झाली आताची विकासाची वाट. वदे आज भारत कालची तुझी ती. वदे आज भारत कालची तुझी ती. पेरणी उद्याच्या विकासात होती. पेरणी उद्याच्या विकासात होती. जरी संकटाची काळ रात्र होती. जरी संकटाची काळ रात्र होती. तरी भीमराया तुझी साथ होती. तरी भीमराया तुझी साथ होती. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप जबरदस्त गीत आपण गायलेलं आहे. आणि आपण ज्या ज्या गायक गायकांनी या ठिकाणी गीतं सादर केली त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण आपण खूप सुंदर सुंदर अप्रतिम आणि प्रबोधनात्मक गीतं गायलीत. या कार्यक्रमासाठी सादरीकरणासाठी ज्यांचं मला मोलाचं सहकार्य नेहमीच लाभतं ते आपले तांत्रिक बाजू सांभाळणारे, नियोजन करणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड सर यांचं खरंच सहकार्य सर्वांनाच लाभतं, तसंच मलाही लाभतं. त्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो. उद्या आपल्या कार्यक्रमाला रविवार निमित्त सुट्टी असेल, कारण रविवारी आपली नेहमी सुट्टी असते. सोमवारी ठरल्याप्रमाणे धम्मपद गाथा होईल आणि या कार्यक्रमासाठी आपण पुन्हा सोमवारी न चुकता या लिंकला आपण जॉईंट व्हावं बरोबर 8:25 तोपर्यंत आपणास खूप खूप शुभेच्छा. आपण जास्तीत जास्त ही लिंक आपण शेअर करावी कार्यक्रमाची सुद्धा आणि युट्यूबची सुद्धा. जो युट्यूबला आपला कार्यक्रम हा प्रसारित होत असतो, हे युट्यूबचा कार्यक्रम सुद्धा आपण याची लिंक शेअर करायची आहे. आपण लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायचे आहे. या ठिकाणी हा कार्यक्रम आपण पुढे नेत असताना एक अभिप्राय आपण घेणार आहोत, कारण ज्या आठवडाभरामध्ये वेगवेगळे व्याख्यान आपण ऐकतो, प्रवचन ऐकतो आणि म्हणून शेवटच्या दिवशी जे आपले तांत्रिक नियोजन सांभाळणारे मुकेश माणिक गायकवाड सर आहेत, तर मी यांना विनंती करतो की आपण एक छोटासा अभिप्राय द्यावा आणि नंतर आपण गोड आभाराचा कार्यक्रम घेऊया. तर आदरणीय मुकेश गायकवाड सरांना विनंती आहे की आपण आपला अभिप्राय नोंदवावा. धन्यवाद सर. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्वांना जय भारत, जय संविधान.
छान असा आपला हा उपक्रम चालू आहे. आपल्या या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण जवळजवळ मला वाटतं महाराष्ट्र तर आपला हा उपक्रम गाजतोयच, परंतु महाराष्ट्रासोबतच बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश या ठिकाणी, तेलंगणा या राज्यांमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं आपला हा उपक्रम गाजतोय. मी त्याची लिस्ट आपणाला उद्या आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुपवरती नक्कीच देईल. आणि गेल्या 2 शनिवारपूर्वीचा जो व्हिडिओ होता की जे एक छोटी चिमुकली तिने सुरुवात केली होती, धम्म हा नवा नवा, हा आपला जो व्हिडिओ आहे तो जवळजवळ 32,000 लोकांनी तो पाहिलेला आहे. इतका हा व्हिडिओ आपला फॉरवर्ड झालेला आहे, प्रसारित झालेला आहे. सर्वांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. असेच आपण जे आपले युट्यूबवरचे व्हिडिओ आहे तो आपण जास्तीत जास्त फॉरवर्ड करावे, जास्तीत जास्त शेअर करावे, लाईक शेअर, आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. छान असा आजचा या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम झाला. पुनश्च एकदा आपणास मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर पुढील गोड आभाराचा कार्यक्रम आपला पार पाडण्यासाठी मी आपल्या संविधान विश्लेषण समितीच्या लाडक्या ताई, द्वारकामाई महिला व बाल कल्याण विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे च्या संचालिका, संविधान विश्लेषण समितीच्या सदस्या आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट यांना विनंती करतो की ताई आपण पुढील गोड आभाराचा कार्यक्रम हाती घ्यावा. आदरणीय सरलाताई. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आदर्शांना वंदन, उपस्थितांना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक आहे 953, शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024, सायंकाळी ठीक 8:25. आजचा विषय आहे वाणी बहुजनांची आणि गाणी महामानवांची. खरंच आज म्हणजे कधी न ऐकलेले गीत आज ऐकायला मिळालेत आणि अप्रतिम असे गीत सर्वांनी सादर केलेले आहेत. त्या गीतासाठी, ज्या कार्यक्रमासाठी ज्यांचं सूत्रसंचालन आज ज्यांनी केलं ते आदरणीय नामदेव भीमराव खाडवे सर, बौद्धाचार्य आहेत, गायक, संगीतकार व तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. खर तर आज सरांचं जेव्हा मी पहिल्यांदा गीत ऐकलं ते मला असं वाटलं सरांनीच गीत म्हणजे रचलेलं आहे की काय, आणि त्याचं सादरीकरण पण सरांनी खूप छान केलेलं आहे. म्हणजे सूत्रसंचालन करत करत सूत्रसंचालन तर एवढं अप्रतिम होतं की जे गीत गायकांनी सादर केलं त्याला अनुरूप त्यांची म्हणजे त्या गीताला अनुरूप सर आपल्याला गीत सांगत होते आणि स्लोगन सुद्धा सांगत होते. तर सरांचे मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते सरांना की सर खरं आपण सूत्रसंचालन करता म्हणून ह्या कार्यक्रमाला आणखी चांगली म्हणजे शोभा येते. एक वेगळ्या प्रकारचं जे काही तुमचं सूत्रसंचालन करण्याची तुमच्यामध्ये जी काही एक वेगळ्या प्रकारची कला आहे, कलात्मकता आहे, त्या शैलीने तुम्ही ते सादर करता. तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार व्यक्त करते मी. त्याचबरोबर आज ज्या ज्या गायक आणि गायिकांनी गीत सादर केलेली आहेत त्यावर संबोधी काकडे, उत्तम नगर पुणे. संबोधी सुद्धा एक छोटीशी चिमुकली आहे. तर मी विनंती करते सर्वांना, जे लहान मुलं जे शाळा शिकतात त्यांनी आपला इयत्ता सुद्धा सांगत जावा. म्हणजे कसं कळतंय की बाबा एवढे लहान मुलं पण एवढी यांच्यामध्ये ऊर्जा आहे, एवढी म्हणजे एक प्रकारची गीत गायनातून प्रबोधन करण्याची आतापासून यांच्यामध्ये ऊर्जा आहे. तर त्यासाठी विनंती करते की प्रत्येक पालकांनी ज्यावेळेस आपल्या मुलाचं नाव नोंद. खूप खूप धन्यवाद संबोधी, खूप छान तू गीत सादर केलेलं आहे. तुझे मानावे तेवढे आभार कमी आहेत, कारण एकतर शाळेत जाऊन शाळेचा अभ्यास करून ही गीतं तुम्ही सादर करता, याबद्दल आपल्या सर्वांचे मी संबोधीचे आभार मानते, सर्व लहान मुलांचे आभार मानते. त्याचबरोबर शारदाताई म्हस्के बुलढाणा, ताईंचं गीत सुद्धा खूप अप्रतिम झालेलं आहे. ताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. अलिशा संघरक्षक इंगोले यवतमाळ, अलिशा ताईचं सुद्धा गीत खूप छान झालेलं आहे. ताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. त्याचबरोबर रंजना भास्कर कांबळे उमरखेड यवतमाळ, ताईंचं सुद्धा खूप गीत छान झालेलं आहे. ताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. अंतरा प्रल्हाद बावडेकर सिंधुदुर्ग,
अंतराताईंचे सुद्धा खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद मानते ताईंचे. नंतर शंकर उजागर सर, अहमदनगर, सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. प्रत्येक वेळी नाव नोंदवतात आणि खूप छान प्रकारे गीत सादर करतात. असे सरांचे, असे शंकर सर यांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. त्यानंतर वीरश्री शंकर कांबळे, फलटण, सातारा, वीरश्री ताईंचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. ताई आता एवढ्यातच जॉईन व्हायला लागल्यात, परंतु खूप मिसळल्या ग्रुपमध्ये आणि प्रत्येक वेळी त्या गीत सादर करतात. ताईंचे सुद्धा खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपले शांताराम उबाळे सर, श्रीगोंदा, अहमदनगर, शांताराम सरांचे सुद्धा खूप खूप आभार. शांताराम सर सुद्धा बरेचदा म्हणजे बरेचदा नाही, प्रत्येक वेळी आपलं नाव नोंदवतात आणि अप्रतिम असे गीत सादर करतात. खूप खूप धन्यवाद सर. आदर्श चंद्रकिरण कोटांगळे सर, नागपूर येथून आहेत, आपल्या माधुरीताईंचे चिरंजीव. अप्रतिम असं खूप छान गीत सादर केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि आपले नामदेव खाडवे सर, जे कन्नड वरून आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आरुषिताई शिंदे, उत्तम नगर, पुणे, खूप खूप धन्यवाद आपले, खूप खूप आभार. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे, गीत सादर केलेले आहेत, त्या सर्वांचेच परत एकदा खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. त्याचबरोबर आपले तांत्रिक नियोजन सांभाळणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड दादा, माजी सामनेर आहेत, बौद्धाचार्य, शिक्रापूर तालुका, शिरूर, पुणे, आणि खूप चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. मी दादांचे सुद्धा खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. कारण दादांनी जर लिंक पाठवली नाही तर आपण सर्व या ठिकाणी असा मनमुराद या गीतांचा आनंद आपण घेऊ शकणार नाही. हे प्रबोधन पर्व आपण ऐकू शकणार नाही. आणि हे गीत जे आहेत, जे महामानवांचे गीत आहेत, महापुरुषांचे गीत आहेत, ज्यांनी हा समाज उभा केलेला आहे, घडवलेला आहे, यांच्या कर्तृत्वाची जी जाणीव आहे ती आपल्याला होणार नाही, जी की या कार्यक्रमामधून आपल्याला होते. तर दादांचे मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. आणि त्याचबरोबर आपले आयोजक ग्रुप आहेत, बहुजन हिताय, बहुजन सुखाय ग्रुप, शिक्रापूर, पुणे, संविधान विश्लेषण समिती, महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणीनगर, पुणे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले सर्व आदरणीय श्रोते की जे वाट बघतायत कधी एकदाचे संध्याकाळी 8:25 होणार आणि कधी आम्ही एवढं छान छान गीतं ऐकणार, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत आपले सोमवार ते शुक्रवारपर्यंत, सोमवार ते शनिवारपर्यंत, तर ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आवडीने उपस्थित राहतात. खास करून महिला भगिनी वर्गाचं मी कौतुक करते की आपल्या घरातले कामं उरकून, कामं करत करत या कार्यक्रमाचा आनंद घेतात, आपल्या ज्ञानामध्ये भर पाडून घेतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. अशा सर्व महिला भगिनी, अशा सर्व धम्म बांधव, बालक बालिका जे सर्व क्षेत्रातून उपस्थित राहतात, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व आपले पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बोधाचार्य, सर्व समता सैनिक दलाचे सैनिक, आणि आपण सर्व जे इथे उपस्थित आहोत, जे आपले लिंकवरून ऐकतात, आपली जी काही यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतात आणि लाईक करतात, ते सर्व श्रोते त्यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानते. त्याचबरोबर आपल्याला हा जो कार्यक्रम यूट्यूबला टाकतात अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आदरणीय स्वातीताई गायकवाड, स्वातीताईंचे मी खूप खूप आभार मानते. आम्हाला आमच्या आठवड्याची जाणीव करून देणारे, आमची सर्वांची नियोजन करून देणारे आदरणीय सुभाष सोनवणे सर, सरांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देते, खूप खूप आभार मानते. आणि आपल्या माधुरीताई कोटांगळे, ज्या की नागपूरवरून आहेत, रेल्वे कर्मचारी आहेत, वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचं जे काही संविधान विश्लेषण समितीवर जो कार्यक्रम सुरू आहे, या कार्यक्रमाला किती लोक उपस्थित आहेत, किती लोकांची इथं उपस्थिती आहे, हा सर्व लेखाजोखा जो आहे ते आपल्या बहुजन हिताय बहुजन सुखायला सेंड करतात. तर आदरणीय कोटांगळे ताईंचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देते, खूप खूप त्यांचे आभार मानते. चुकून जर मला कुणाचा नाव उल्लेख करायचा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. आणि आजचा जो काही मला आभाराचा गोड कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली याबद्दल समितीचे मी आभार मानते. आणि पुढील सूत्र मी आदरणीय खाडवे सरांकडे देते. आणि हा आपल्याला नेहमीच जे सांगत असतात हर्षानंद सर, सरांचे सुद्धा मी आभार मानते. आणि चुकून कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. आपल्या प्रकाश सरांचे सुद्धा परत एकदा आभार मानते. खूप छान गीत त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी लिहिलेलं आहे. सरांचे, प्रकाश गायकवाड सरांचे आभार मानते. आणि पुढील सूत्र मी आदरणीय खाडवे सरांकडे देते. सर्वांना जय संविधान, जय भारत.
धन्यवाद ताई, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण अगदी न चुकता सर्वांचेच अगदी गोड आवाजात आभार मानले, त्याबद्दल मी तुमचे माझ्या वतीनं आणि सर्व समितीच्या वतीने उपस्थितांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांना जय भारत, जय संविधान.